मी त्यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ अश्वमेध पुणे संघाचे सलामीवीरांची जोडी मैदानामध्ये दिसणार आहे। तर क्षेत्ररक्षण लावून होताना दिसेल ते अर्थातच नादब्रह्म कोल्हापूर या संघाचं पहिल्या षटकासाठी पाहूया कोणाचे आता चेंडू सपवतात। नादब्रह्म कोल्हापूरचे हे सर्व खेळाडू आणि उपस्थित क्रीडा रसिक प्रेक्षकांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो। गेले 3 दिवस आपली उपस्थिती अतिशय प्रार्थनीय आहे। त्याच पद्धतीने यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद घेत आहेत। जवळपास 3,500 ते 4,000 प्रेक्षक हा सामने पाहताना दिसत आहेत। ब्रह्मवृंद गुहागर आयोजित भगवान परशुराम चषक 2025 आंतरराज्य ब्राह्मण समाज मर्यादित ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आजचा हा अंतिम सामना। पुणे संघातील प्रतिनिधी यायचे पुणे या ठिकाणी प्रतिनिधी आला होता, मात्र आता कुठे गेलाय अश्वमेध। या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रुपये 33,333 व आकर्षक चषक सौजन्य ब्रह्मवृंद गुहागर श्री दीपक काणे यांच्याकडून। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रुपये स्ट्राईकला आहे तो विश्वेश, नॉन स्ट्राईक आहे तो सुयश नॉन स्ट्राईक एंडला आहे, नॉन स्ट्राईक एंडला सुयश आणि स्ट्राईकला आहे तो विश्वेश स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला सुयश। पंचांनी सामना सुरू करायचा आहे आणि मी विनंती करतो दीपक देवकरला या सामन्यासाठी पहिल्या षटकासाठी समालोचन करावं। पहिली सफलता या ठिकाणी मी धन्यवाद देतो समीर ओक आणि पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवतोय तो अर्थातच पुणे संघ। ठिकाणी पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली। मी मनीष खरे अमरदीप परचुरे यांना सांगतो की आपण या स्पर्धेची जी दर्जा आहे तो खूप उंचावरती नेलेला आहे। जे कालच आपण सकाळीच आपण म्हटलं ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपल्या भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या माध्यमातून ज्या वेळेला 50,000 रुपयाची देणगी या ठिकाणी मिळते त्याच वेळेला कळते की आपण ही स्पर्धा किती मोठ्या पातळीवरती निवडून ठेवलेली आहे की एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूकडून मित्रांनो या स्पर्धेला पारितोषिक मिळालं आहे, देणगी मिळाली आहे आणि हे खूप महत्त्वाचं योगदान या स्पर्धेसाठी मिळते। त्याच वेळेला आपल्या स्पर्धेला या ठिकाणी मला वाटतं गुहागरच्या इतिहासामध्ये एखाद्या क्रिकेटरनी अशा पद्धतीची देणगी दिलेली पहिली स्पर्धा मी पाहतोय मित्रांनो। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अर्थातच ब्रह्मानंद गुहागरसाठी मित्रांनो। खूप चांगल्या नियोजनाची खूप चांगल्या आयोजनाची ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं अंतिम या ठिकाणी सत्र सुरू होतं, अंतिम लढत सुरू होती आहे आणि या अंतिम लढतीसाठी अंतिम सामन्याची नाणेफेक करण्यासाठी सुद्धा जे आम्हाला महुबोल असं व्यक्तिमत्व लाभलं आहे गुहागरमधलं नव्हे तर या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामधले एक यशस्वी उद्योजक, ते कुठेही जात नाही आहेत परंतु आज या ठिकाणी ब्रह्मानंद गुहागरच्या विनंतीला मान देऊन या अंतिम सामन्यासाठी उपस्थित असणारे सन्माननीय रघुशेठ ओक यांनाही मी धन्यवाद देतो। तर मी हा चेंडू छान तडकावतोय या ठिकाणी सुंदर फटका आणि छान ड्राईव्ह लॉंग ऑफ सीमारेषेबाहेर खणखणीत दणदणीत चौकार मिळतोय तो अर्थातच पुणे संघाला विवेक कडून। हाही छान चेंडू छान फटका आहे मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे। केवळ एक धाव मिळते, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती आहे अर्थातच पुणे संघाची 6 नाणेफेकीचा गोल स्वतःकडे घेत प्रथम फलंदाजी करताना एक गडीबाद 6 अशी धावसंख्या पहिल्या चेंडूवरती यश मिळालं होतं त्याला अर्थातच कोल्हापूर संघाला। एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय गोलंदाज अतुल। फलंदाजीसाठी स्ट्राईकला आता मात्र सुयश स्ट्राईक। पुन्हा एकदा अतुल आपल्या धावपट्टीवर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ब्रह्मानंद गुहागर यांनी आयोजित केलेली राज्यस्तरीय स्पर्धा ज्या स्पर्धेला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला, गोव्याचा संघ दुसऱ्या राज्याचा संघ दाखल झाला। हो सुंदर चेंडू होता, तेवढा छान कट करतोय चेंडू, जातोय मला वाटतं
जाहीर क्षेत्राकडे केवळ एका धावेसाठी एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती आहे 7. एक गडी बाद 7 अशी धावसंख्या आपण पाहतोय. अर्थातच पुणे संघाची नाणेफेकीचा कौल स्वतःकडे घेत प्रथम फलंदाजी करताना या अंतिम सामन्यामध्ये भगवान परशुराम चषक 2025चा मानकरी कोण ठरतोय. साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ग्वागर शहरामध्ये एक चांगलं क्रिकेटचं वातावरण निर्माण केलेलं ब्रह्मरुंद ग्वागर. हा सुंदर पटका आणि छान झेल मेन विकेटच्या दिशेने सुंदर झेल टिपला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो कोल्हापूर संघाकडून. दुसरा धक्का या अंतिम सामन्यामध्ये. स्वागत करतो. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती अर्थातच 2 गडी बाद 7. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. 2 सफलता मिळवून दिलेत पहिल्या षटकामध्ये आणि पॉवर प्लेचं महत्त्वपूर्ण षटक या ठिकाणी पूर्ण होत आहे. पहिलं षटक अतिशय महत्त्वपूर्ण असतं. याचं कारण आहे कारण पॉवर प्ले होतं. एक चांगल्या पद्धतीचं आयोजन यासाठी या ठिकाणी पाहतोय आपण की या मैदानामध्ये पॉवर प्ले सुद्धा आपण पाहतोय. आणि 4 षटकामध्ये एका षटकाचा पॉवर प्ले फलंदाजाला चांगली संधी असते. मात्र तेवढंच आउटफील्ड माझं सहकारी समीर ओकने म्हटल्याप्रमाणे खूप धीमा आहे. त्याच्यामुळे चेंडू मात्र सीमारेषेजवळ जाताना खूप अडचण होती आहे. आणि अर्थातच तालुका कृषी अधिकारी माननीय क्षीरसागर साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी अद्वैत गोखले यांना करतो. अथर्व दातार वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन त्याला सामोरं जाणार डावखुरा फलंदाज विवेक. नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज कौस्तुभ. अथर्व सुंदर चेंडू होता. कसं हटवण्याचा प्रयत्न होता. जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न होता. केवळ एक धाव मिळते. एक धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती आहे 8. 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये मित्रांनो आपण पाहतोय. ब्रह्मानंद गुहागर यांनी आयोजित केलेली ही राज्यस्तरीय स्पर्धा आज तिसरा दिवस. ज्या स्पर्धेसाठी 33,000 रुपयाचं पारितोषिक असणारी भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय. होळी सण नुकताच साजरा झाला आहे आणि या होळी सणाच्या आनंदामध्ये या कोकणाच्या पर्यटन आकर्षित करण्यासाठी आणि एका चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं असताना या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय ते ब्रह्मानंद गुहागर यांच्याकडून. हा सुंदर पटका आहे. छान पटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय. कौस्तुभीच्याकडून छान पटका. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतोय. तिसऱ्या धावेसाठी छान रनिंग बिटवीन द विकेट होते आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 3 धावा पूर्ण करतायत. छान फटका होता. तेवढेच चांगले या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळतात. 3 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 11. 2 गडी बाद 11 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. कौस्तुभ आणि विवेक या संपूर्ण स्पर्धेसाठी माझा सहकारी समालोचक सर्वेश भावे यांनी सुद्धा समालोचन केलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सचिनजी कुलकर्णी क्रिकेट असोसिएशन जिल्हा सदस्य आणि समीक्षक ही या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे श्रीयुत सावंत सर ही या ठिकाणी समालोचक म्हणून उपस्थित होते. जाहीर क्षेत्राकडे एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती आहे 12. 2 गडी बाद 12 अशी धावसंख्या. डावखुरा फलंदाज आहे स्ट्राईकला. 8 धावसंख्येवरती घेतात माझे सहकारी राहुल ओक या ठिकाणी मला छान समालोचनासाठी संधी देत आहेत आणि माहिती पुरवत आहेत. दरम्यान एक धाव तर नक्कीच मिळते. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती आहे 13. ही अंतिम लढत आपण पाहतोय या 2 बलाढ्य संघ दरम्यान. पुणे आणि कोल्हापूर यांच्यामध्ये ही लढत, अंतिम लढत. भगवान परशुराम चषक 2025चा मानकरी कोण ठरतो आपल्याला पाहायचं आहे. आपल्या गुहागरचं पर्यटन स्थळ असलेल्या समुद्र किनाऱ्याच्या लगत असलेलं हे नवीन मैदान शोधून काढलं आहे ते अर्थातच या ब्रह्मरुंद गुहागरनी आणि दाखवून दिले आपल्या गुहागरमधलं एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं वातावरण या मैदानामध्ये होऊ शकतं. दरम्यान चांगलं रनिंग बिटवीन द विकेट करण्याची संधी या ठिकाणी. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोघांमध्ये आपण पाहतोय. ज्यावेळेला षटकार आणि चौकार मिळत नाहीये त्यावेळेला ही रणनीती आखण्याची आवश्यकता असते आणि तीच रणनीती आखली जाते पुणे संघाच्या या 2 फलंदाजाकडून. छान रनिंग बिटवीन द विकेट होते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 15. 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या. अथर्व आपल्या बॉलिंग रनअपवरती. ज्यावेळेला चौकार षटकार मिळत नाही त्यावेळेला एकेरी दुहेरी धावांचं अस्त्र बाहेर काढलं जातं आणि त्याच पद्धतीचं छान रनिंग बिटवीन द विकेट या 2
फलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. षटकाधिपुढचा चेंडू, हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर होता. टप्पा पडल्यानंतर थोडा आणखी बाहेर जाणारा पंच कळवतात की अवांतर चेंडू आहे. अवांतर धाव मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 16. 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये. मित्रांनो, ही अंतिम लढत आपण पाहतोय. ज्या मेहनतीने मनीष खरे यांनी म्हटल्याप्रमाणे 2 महिने आपण या ठिकाणी पाहतोय, खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, आयोजनासाठी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र अर्थातच धाव मिळत नाही, निर्धाव चेंडूची नोंद होते. षटक पूर्ण होत आहे, 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आहे ती अर्थातच पुणे संघाची. अंतिम सामन्यामध्ये खेळताना, प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या. यानंतरचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय माझे सहकारी समीर ओक यांना. धन्यवाद दीपक देवकर. अतिशय सुंदर समालोचन आपण या ठिकाणी ऐकवलंय. या अंतिम फेरीमध्ये भगवान परशुराम चषक सन 2025 ब्रह्मरुंद गुहागर आयोजित असणारी स्पर्धा. या स्पर्धेची अंतिम लढत चालू आहे. अश्वमेध पुणे विरुद्ध नाद ब्रह्म कोल्हापूर. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली होती ती अश्वमेध पुणे संघाने. आणि अर्थातच पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आत्ता मात्र झाली ती 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 अशी धावसंख्या उभारली. विवेक छान पद्धतीने फलंदाजी करताना दिसतोय आणि त्याच्या जोडीला आहे तो कौस्तुभ. अतिशय छान ताळमेळ आहे दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान, ज्याला इंग्रजीमध्ये रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं तर अतिशय छान पद्धतीने धावत आहेत आणि हळूहळू आपला धावफलक देखील चांगल्या पद्धतीने हलता ठेवण्याचं काम मात्र ही जोडी करताना दिसते. आत्तापर्यंत धावसंख्या झाली 16. मध्ये दिसतोय आपल्याला, जो चांगल्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसतोय. काहीशा दुखापतीनंतर खेळायला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मात्र दीपक, मी मगाशी म्हणत होतो की सामन्याचा उत्तरार्ध चालू आहे, संध्याकाळ झाले, समुद्र किनारा जवळ आहे, चांगला वारा सुटला आहे आणि हे वातावरण नक्कीच कोल्हापूर पुणेसारख्या लोकांना हे आकर्षित करून घेणारं वातावरण हे कोकणातलं आहे. अर्थातच समुद्र किनाऱ्यालगतचं आहे. आणि नक्कीच या कोकणासारख्या निसर्गरम्य अशा ठिकाणी ते म्हणत असतील काय झाडी आहे, काय डोंगर आहे, सगळं कसं ओके ओके आहे या स्पर्धेमधलं. आणि पाहूया ह्या पुढच्या चेंडूसाठी. चेंडू दिला जातोय तो वैभवच्या हातामध्ये. स्ट्राईकला आहे तो विवेक उर्फ सुहास, डावखुरा फलंदाज. आणि यावेळेला चेंडू लेगच्या दिशेने खरं तर वळवला. यावेळेला क्षेत्ररक्षकाला चेंडू हातात येत नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण अश्वमेध पुणे संघाच्या खात्यामध्ये. आपली बॅट सुद्धा पडली होती, मात्र फलंदाजाने मात्र चाणाक्षपणे आपली धाव मात्र सोडली नाही आणि 2 धावा पटकावल्यात या चेंडूवर. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र बदलते. धावसंख्या होते ती 18. अश्वमेध पुणे संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभवच्या आता चेंडू. वैभव जोशी अत्यंत अष्टपैलू असणारा खेळाडू आहे नाद ब्रह्म कोल्हापूर संघाचा. डावखुऱ्या फलंदाजांसाठी असणारा हा मारा निश्चित स्वरूपात उजव्या यष्टीबाहेर चेंडू धावतोय. पंच आपले व्यासपीठावर उपस्थित जोगळेकर सर पालशेत यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाचं देणगी दिलेली आहे. धन्यवाद. एकूण 2 धावा या मिळत आहेत या चेंडूवर. एक चेंडू अवांतर आणि चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेलाय. 2 धावा जमा केल्या जातील. आणि याच वेळेला हा चेंडू उंच मारलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पाहूया काय. आणि निश्चित झेल टिपला
जातोय, आणखीन एक धक्का बसतोय तो अश्वमेध पुणे संघाला. कुलकर्णी हेही सकाळपासून इथे उपस्थित आहेत. मी त्यांनाही विनंती करतो की समालोचनासाठी इथे यायचं आहे. सचिन कुलकर्णी. दरम्यान वैभव जोशी यांचा पुढचा चेंडू, यावेळेला वेगवान चेंडू जातोय चकवून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणती चूक करत नाहीये. धावसंख्या मात्र स्थिर आहे या चेंडूवर. वैभव जोशी एक आक्रमक अष्टपैलू असणारा नाथ ब्रह्म कोल्हापूर संघाचा खेळाडू या मैदानात खेळताना दिसतोय. त्याने अष्टपैलुत्व कालपासून सिद्ध केलं या मैदानामध्ये. दरम्यान हा चेंडू मात्र हलकेच खेळून काढलाय. एका धावेसाठी एकच धाव मिळते या चेंडूवर. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र बदलताना दिसते. धावसंख्या होते ती 21 आणि नाणेफेक जिंकली होती अश्वमेध पुणे संघाने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. साहजिक आहे, कारण कोल्हापूर संघाचे विस्फोटक फलंदाजांची फलंदाजी त्यांनी पाहिली असणार आहे. वैभवचा हा चेंडू ब्लॉकआउट करण्याचा प्रयत्न, जोरदार वेगवान चेंडू, मात्र हा चेंडू अवांतरच्या स्वरूपात. आणखीन एक घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा या चेंडूवर मिळतात आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा केले जातात. आमचे महेश काका दीक्षित गुणलेखक म्हणून काम पाहतात त्यांच्या मार्फत. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या मात्र बदलते. धावसंख्या होते 23. या षटकातले अजूनही आणि यावेळेला झेलची संधी होऊ शकते, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषा बाहेर धावतोय. एक अवांतर आणि एक घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेला. या आधीच्या चेंडूवर एक चौकार लगावला होता तो कौस्तुभने. अर्थातच त्याचा सहकारी देखील कौस्तुभच आहे जो नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आणि यावेळेला आणि पुन्हा एकदा अवांतर चेंडू, अवांतर धावेची खैरात या ठिकाणी पाहायला मिळते आणि 2 धावा मिळत आहेत. असं जवळपास 3 ते 4 वेळा आता मला वाटतं या वेळेला दिसतंय आपल्याला की अवांतर चेंडू आणखीन एक घोषितच्या रूपामध्ये धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि काही स्वयंसेवक अभिजित कानडे दीपक काणे यांनी त्वरित बाउंड्री नीट करून घ्यावी. आणि यावेळेला 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. त्या कौस्तुभला 2 धावा मिळत आहेत त्या अश्वमेध पुणे संघाला. या 2 धावांनी संघाची बदलती धावसंख्या होते 33. हळूहळू मोठ्या धावसंख्येच्या दिशेने या शेवटच्या काही हाणामारीचे षटक आता चालू झालेत, कारण 3रं षटक आहे. या षटकानंतर आणखीन एका षटकाचा खेळ आपल्याकडे शिल्लक असणार आहे. अर्थातच अश्वमेध पुणे संघाकडे शिल्लक असणार आहे. आणि यावेळेला अवांतरच्या स्वरूपामध्ये वैभव जोशी आपली लय बिघडताना दिसतोय, आपली दिशा भरकटताना दिसतोय आणि अर्थातच त्याचा फायदा मात्र होतोय तो अश्वमेध पुणे या संघासाठी. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 33. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 बाद 33 अशी धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 3 हा आकडा आलाय मॅजिकच्या स्वरूपात. 3 3 3 3. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज मला वाटतं गणेश. कालपासून आम्ही खेळ बघतोय. ह्या गणेश असेल, वैभव असेल, अर्थातच अथर्व दातार असेल, ह्या तिघांची तरी नावं माझी नक्कीच पाठ झालेली दिसत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ या मैदानात कोल्हापूर नाथ ब्रह्म या संघाकडून
दाखवतात या मैदानामध्ये. अर्थातच हा कौस्तुभ ही जोडी सुद्धा छान पद्धतीने खेळताना दिसते. अश्वमेध पुणे या संघाकडून गणेश हातामध्ये चेंडू दिसतोय. नवीन षटकासाठी आपण पुन्हा एकदा जातोय समालोचक दीपक देवकर यांच्याकडे. मी या ठिकाणी सचिनजी कुलकर्णी आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी समालोचन करावं. धन्यवाद सर. फायनलचा सामना प्रेशरचा सामना आणि या प्रेशरच्या सामन्यामध्ये सुरुवात तर चांगली आहे. 3 षटकांमध्ये धावसंख्या तर 33 झाली आहे आणि कोल्हापूरकरता अजून एक प्रॉब्लेमचा विषय असा आहे की त्यांचा जो यष्टीरक्षक आता जखमी झाला आहे तो किती वेळामध्ये रिकवर करतो. तो आता भेटला होता, तो म्हणला एक 5-10 मिनिटामध्ये मी होईन रिकवर, कारण तो सलामीला फलंदाजी करतो. 2-3 चांगले षटकार मगाशी त्याच्या बॅटमधनं आले होते. तो फिट होणं सुद्धा त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तो फिट झाला तर हा सामना अजून रंगू शकतो. ही चांगली धावसंख्या आहे. आज आपण बघितलं होतं 35-40ची धावसंख्या चेस नाही झालेली, परंतु हा अंतिम सामना आहे. शेवटचे 5 चेंडू, आकोटाप्याचा चेंडू तडकावलाय तो मिडविकेटच्या दिशेने. 1 धाव तर मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या पोहोचते ती 36वरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा नव्हत्या आल्या, त्यानंतर मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात. हे पॉवर प्लेमध्ये फक्त एकच षटक होतं, ते खूप निर्णायक असतं असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो, कारण त्याच्यामध्ये ज्या धावा येतात त्या खूप महत्त्वाच्या ठरतात शेवटी. वेळेला चांगला फटका, चांगला झेल घ्यायचा प्रयत्न, मात्र 1 धाव मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या वेळेला मात्र धावचित होतोय. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित होतोय. ही शेवटची षटकं आहेत, हाणामारीची षटकं आहेत. आता विकेट किती पडले आहेत ह्याला महत्त्व नसतं. प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडूवरती जेवढ्या जास्तीत जास्त धावा जमवता येतील तेवढा धावा जमवायचा प्रयत्न आहे आणि त्या नादामध्ये फलंदाज धावचित होतोय. धावचित होणं हा क्रिकेटमध्ये खरं तर गुन्हा समजला जातो, पण ही जी सिच्युएशन आहे आता की प्रत्येक चेंडूवरती 1 किंवा 2 धावा आवश्यकच आहेत, जे याला आपण निर्णायक चेंडू म्हणतो, निर्णायक क्षण म्हणतो. अशा वेळेला हा धावचित चालून जातो. स्ट्राईकमध्ये आता बदल होतोय. हॅलो हॅलो, नवीन फलंदाजाचं नाव कळवायचं आहे. किशोर. चेंडू झाले 3 ना, 3 झाले. या षटकातले 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अर्थातच शेवटचं षटक घेऊन आला तो गणेश नाथ ब्रह्म कोल्हापूर या संघाकडून. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतो. कौस्तुभ सामना करणार आहे तो गणेशचा. बॅटची कट घेऊन यावं. ज्या क्रीडांगणावर हे सामने खेळवले जात आहेत त्या क्रीडांगणाच्या मालकीण म्हणूया आपण, खरे इथे आलेले आहेत. वय वर्ष 80 आहेत, तरी या उत्साहाने सामना बघण्यासाठी प्रेक्षकगृहात ते बसलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता झाल्या पाहिजेत. शेवटचे 2 चेंडू या डावातले ओव्हर द विकेट माराय. खोलवर टप्प्याचा चेंडू तडकावलाय तो चांगला लॉंगॉनच्या दिशेने. हा चेंडू जातोय सीमा पार. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत होते. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत होते, मात्र त्यांच्या मधून चेंडू जातोय तो सीमा पार. धावसंख्या पोहोचते ती 42. धावसंख्या पोहोचते ती 42 वरती. 1 चेंडू शिल्लक आहे अजूनही. चांगली धावसंख्या ही 42, परंतु कोल्हापूरचा संघ सुद्धा तितकाच चांगला आहे. अंतिम सामन्यामध्ये आलाय. काल परवा त्यांच्या एका फलंदाजानं पहिल्या षटकामध्ये 30 धावा तडकावल्या होत्या. हा चेंडू, हा फटका हवेमध्ये, हा झेल तर होत नाहीये नक्की. 1 धाव मिळते. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 44 वरती. यावेळेला चांगला प्रयत्न आहे 3री धाव घ्यायचा, मात्र तो काही यशस्वी होत नाहीये. 2 धावा या फटक्यावरती शेवटी मिळत आहेत. 44 धावा केल्या आहेत प्रथम. ब्रह्मवृंद यांचं इथे ज्यांनी ह्या स्पर्धा भरवल्या आहेत त्यांचं कौतुक करण्याकरता जो महिला वर्ग इथे उपस्थित आहे त्या महिला वर्गाकरता जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ते 3 दिवस सलग इथे उपस्थित येऊन सामन्यांचा आस्वाद घेत आहेत.
मला वाटतं कालच वुमन्स प्रीमियर लीग संपली आहे आणि आपल्याकडची एक मुलगी आहे सध्या चिले म्हणून, ती मुंबईच्या अंडर 19 संघामध्ये खेळते. अनम मुकादम आहे ती, रत्नागिरी जिल्ह्यातनं महाराष्ट्राकरता खेळली होती. अजित आगरकरचा उल्लेख तर मागाशी झालाच. या स्पर्धेमध्ये ही जी ब्रह्मवंताची स्पर्धा आहे, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातली ही दुसरी स्पर्धा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातली ही दुसरी स्पर्धा आहे मला वाटतं. पावस गणेश गोळे भागामध्ये ही स्पर्धा होते, त्याच्यानंतर इथे होते कोल्हापूरचे. सकाळी मी मागाशी म्हटलं की पुण्यामध्ये यावर्षी 20 षटकांची चांगली टुर्नामेंट झाली आणि तिलाही चांगला प्रतिसाद होता. मात्र त्या लोकांनी 150 खेळाडूंचं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्या 150 खेळाडूंच्या रजिस्ट्रेशन करून त्यांनी 10 संघ केले होते. आजकाल क्रिकेटमध्ये ही खूप फॅशन आहे, म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये पण आपण बघतो की ऑक्शन करायचे, ऑक्शन करून टीमचे स्पॉन्सर्स येतात, खेळाडूंकडनं पण हे लोक रजिस्ट्रेशन घेतात. आता त्याच्यामध्ये काही गैरप्रकारसुद्धा करणारे महाभाग आहेत, परंतु तरीसुद्धा या पद्धतीने सुद्धा अजून एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा स्पर्धा होऊ शकते. गुहागरसारख्या छोट्या ठिकाणी, तुलनेने छोट्या ठिकाणी स्पर्धा भरवणं, मी आता गेली 2 वर्ष चिपळूणमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा भरवतोय आणि काय काय करायला लागतं ते चांगला अनुभव आहे. तर आणि यावेळेला तर 18 संघ आहेत, म्हणजे 18 संघ, त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातले 7-8 होते, रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेरचे होते. या सगळ्यांची निवास व्यवस्था करणं असेल, या सगळ्यांची जेवणाची व्यवस्था करणं असेल, हे खूप चॅलेंजिंग गोष्ट असते. मैदानावरती सुद्धा सतत आपण बाकीची जी पाण्याची व्यवस्था आहे, चहा नाश्ता आहे, या सगळ्या व्यवस्था करणं, याच्याकरता जे काही कार्यकर्त्यांचं बळ लागतं ना, ते खूप महत्त्वाचं असतं आणि ते या स्पर्धेच्या निमित्ताने या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांकडनं बघायला मिळालं आहे. नक्कीच सचिनजी कुलकर्णी साहेब, या ठिकाणी आपण जर पाहिलं असेल तर या आपल्या समाजामधलं, ब्राह्मण समाजामधलं, गुहागरमधल्या प्रत्येक घरातून योगदान दिलं गेलं आहे. मग तो खेळाडूच्या रूपात असेल, सहकार्याच्या रूपात असेल, स्वयंसेवकाच्या रूपात असेल, आर्थिक स्वरूपात असेल, आणि प्रत्येकजण या ठिकाणी येऊ घातलेला आहे. प्रत्येकजण या ठिकाणी या स्पर्धेसाठी येतोय. तर वयाचा विचार न करता आपले भाऊ खरे या ठिकाणी मगाशी उपस्थित पाहिले मी, त्यांचं वय पाहता या ठिकाणी स्पर्धेला सदिच्छा भेट द्यायची. ही माझी स्पर्धा आहे, माझ्या समाजाची स्पर्धा आहे आणि ती यशस्वी होणं आवश्यक आहे. ज्यावेळेला अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व या ठिकाणी येतं त्यावेळेला या असणाऱ्या युवकांनाही एक प्रोत्साहन मिळतं आणि नक्कीच त्यांना बळ वाटतं की आपण चांगलं नियोजन करू शकतो. चांगल्या नियोजनाची स्पर्धा आपण सचिनजी या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. अंतिम ही जागा लढतीमध्ये ज्या चंदू काकांनी दिली, आपण त्यांनाच विचारूया की हा सगळा खेळ जो चाललाय किंवा ही स्पर्धा या मुलांनी भरवली आहे, आपल्याला कसं वाटलं? चांगलं आहे. एकंदर कार्यक्रमाचं नियोजन हे फार चांगलं आहे आणि चेंडू फळीचा डाव हा अतिशय उत्तम रीतीने चालू आहे आणि तसाच तो चालू राहावा अशी इच्छा आहे. धन्यवाद चंदू काका, तुमच्यामुळे ही सगळी स्पर्धा घेणं शक्य झालं आहे आम्हाला. मगाशी अजित आगरकरांच्या देणगीचा उल्लेख आला, त्याच्याबरोबर अनिकेत पटवर्धन आहेत, रवींद्र चव्हाण यांचे CA सहाय्यक, त्यांनी सुद्धा या संपूर्ण स्पर्धेकरता अतिशय मोलाचं सहकार्य केलं आहे आणि अतिशय भरघोस सहकार्य केलं आहे. अद्वैत खरे आहेत नक्षत्र रिसॉर्टचे, त्यांनी चांगलं सहकार्य केलं आहे. धाऊलवल्लीचे किरण गोखले, त्यांनी चांगलं सहकार्य केलं आहे. संजू गद्रे चिपळूणचेच आहेत आणि संजू गद्रे आणि क्रिकेट हेही खूप वेगळं नातं आहे. संजू गद्रे अनेक वर्ष चिपळूणमध्ये ज्यावेळेला सीझनची टीम नव्हती त्यावेळेला ती सीझनची टीम घेऊन रत्नागिरीमध्ये खेळायला जायचे, असं हे संजू गद्रेंचं व्यक्तिमत्व आहे. अथर्व दत्तर स्ट्राईकला गोलंदाजीसाठी येतोय तो अर्थातच सुयश. पहिला चेंडू छान तडकावतोय, मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. सरळ चेंडूपैकी यष्टांवरती करण्याचा प्रयत्न, एक मोठं उद्दिष्ट आहे, मोठं लक्ष आहे. त्या अर्थातच कोल्हापूर संघासमोर पुणे संघाने 44 धावा मला वाटतं उभारल्यात. 45 धावांचं उद्दिष्ट समोर ठेवलं त्या अर्थातच कोल्हापूर संघासमोर, आणि कोल्हापूर संघ हे उद्दिष्ट, हे आव्हान कोणत्या पद्धतीने स्वीकारतं पाहायचं. अथर्व स्ट्राईकला एक चांगला फलंदाज आहे, डावकरा फलंदाज आहे आणि गोलंदाजी करण्यासाठी पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी तयार आहे तो अर्थातच पुणे संघाकडून सुयश. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू घेऊन, हा चेंडू अतिशय चांगला
तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. या पॉवर प्लेमध्ये हा सुद्धा एक फायदा होऊ शकतो. ज्या पद्धतीने धावा मिळू शकतात त्याच पद्धतीने चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर धावा रोखूही शकतो आपण. याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी आपण पाहू शकतो. पॉवर प्लेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय आणि अर्थातच धाव मिळत नाही. धावसंख्या केवळ अजूनही सुरुवात होत नाहीये. 0 धावसंख्या आपण पाहतोय ती कोल्हापूर संघाची. एक मोठं लक्ष, मोठं उद्दिष्ट, 4 षटकांमध्ये 45 धावांचं उद्दिष्ट आहे. पुन्हा एकदा सुयश, हा सुंदर चेंडू ब्लॉक कॉल करण्याचा प्रयत्न, तर शॉर्ट से लिमिट ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. केवळ एक धाव मिळते तर मला एका धावेने आपलं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय. पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात करतोय सुयश, छान गोलंदाजी करतोय तो अर्थातच पुणे संघाकडून. पुणे संघाचं वैशिष्ट्य मगाशी सचिनजी आणि समीरने सांगितल्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा निघाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी रनिंग बिटवीन द विकेट छान केलं आणि एकेरी दुहेरी धावांवरती भर देत केवळ एक चौकार मला वाटतं मिळाला असेल, परंतु एकेरी दुहेरी धावांवरती भर देत संघाची धावसंख्या वाढवली आणि एवढा मोठा पल्ला गाठलाय. 44 धावसंख्या उभारली आहे, 45 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. मगाशी आपण जर पाहिले एक दुखापत झाली आमच्या या कमिटी मेंबरची पैकीच, म्हणजे गुहागर ब्रह्मवृंदपैकीच, आयोजकांपैकीच डॉक्टर अनिकेत गोळे त्या ठिकाणी धावून गेले आणि लगेचच सोय करण्यात येते. म्हणजे आयोजकांमध्ये, संयोजकांमध्ये मी पहिल्याच वेळेला म्हटलं होतं की डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, CA आहेत, व्यावसायिक आहेत, अशा विविध प्रकाराने या ठिकाणी नटलेली, सजलेली ही ब्रह्मवृंद गुहागरची भगवान परशुराम चषक 2025ची स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. खूप एकजुटीचा या ठिकाणी मंत्र देणारी ही स्पर्धा ही गुहागर ब्रह्मवृंद गुहागरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते आणि आज त्याचं अंतिम सत्र आपण पूर्ण करतोय. भगवान परशुराम चषक 2025 वरती नाव कोण करवतंय हे पाहायचं आहे. आजची संध्याकाळ कोणाच्या नावावरती होते हे पाहायचं आहे. हे समुद्र किनाऱ्यावरती लाभलेलं आणि अर्थातच एक नवीन काहीतरी करण्याचं मानस हे गुहागर ब्रह्मवृंदाचं होतं आणि ते आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या स्वरूपात पाहायला मिळालंय. एका चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी देऊ केलंय. एक नियोजनाची चांगली स्पर्धा ठेवली की हे नियोजन घ्या, हे चांगलं मार्गदर्शन घ्या आणि अशा पद्धतीची स्पर्धा आयोजित करा. याचं उत्तम उदाहरण या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या मिळत नाही, धावसंख्या कायम, केवळ एक. छान धावसंख्या रोखले या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी होते पॉवर प्लेमध्ये, अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी सुयशकडून. 1-2 शेवटचा चेंडू 45 to win. 45 धावांचं उद्दिष्ट आहे, केवळ एक धाव झाली आहे. पुन्हा एकदा सुयश षटकातील पुढचा चेंडू घेऊन रिटामोर मारा करतोय. हो, हा सुंदर चेंडू बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय. केवळ एक धाव मिळणार आहे जाहीर क्षेत्राकडे चेंडू. हे षटक पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाचे अंतिम सामन्यातील दुसऱ्या इनिंगचं संपतोय आणि धावसंख्या मात्र 2 आहे. केवळ 2 धावा. 44 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना 4 षटकांमध्ये 45 धावांचं उद्दिष्ट असताना पुणे संघ या ठिकाणी हवी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुणेचं आक्रमण चांगलं झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय कोल्हापूर समोर आणि अर्थातच चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण. वैभव जोशी या डावातला की फलंदाज आहे. वैभव जोशी शेवटपर्यंत राहिला. त्याच्या बॅटमधनं मागाशी या आधीच्या सामन्यांमध्ये अतिशय चांगली फटकेबाजी वैभव जोशीच्या बॅटमधनं आली होती. आता या मैदानावरती जो वाऱ्याचा झोत आहे त्याचाही विचार करावा लागतो. त्याच्यामुळे पहिलं षटक त्याने काहीसं जास्तच सावधगिरीने खेळून काढले. खरं तर 2 धावा पहिल्या षटकात नाही, एकेरी दुहेरी धावा नीट सुद्धा धावफलक खालता ठेवता येतो. पण या मैदानावरती आम्ही आजचे जे सामने पाहिले त्याच्यामध्ये एकेरी दुहेरी धावा चांगलं, ज्याला आपण टिपिकल क्रिकेट म्हणतो ना, तसं नाही झालेलं. बरेच जण जे आहेत ते मारायचं तर षटकार नाही तर मग डॉट गेला तरी चालेल याच मानसिकतेतून खेळत आहेत. नक्कीच सर, या ठिकाणी डावखुऱ्या फलंदाजाला हे मैदान चांगलं आहे आणि नक्कीच हा फटका येतोय, उंचावर मारलेला फटका आणि हा षटकार अंतिम सामन्यामधला अथर्वचा पहिला उत्तुंग षटकार. पाच षटकार पाहिजेत त्यांना, एक त्यातला आलाय. 4 षटकार अजून बसले तरी सामना अजूनही ते जिंकू शकतात. हा अकोटप्याचा चेंडू तडकावलाय तो मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर मिळते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय का पाहूया. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आहे. वैभवनं मात्र त्याला परत पाठवलंय. धावसंख्या कायम आहे. धावसंख्या 9. धावातलं षटक सुरू आहे. दुसरं विजयाकरता करायचे ते 45 धावा.
शेवटी ज्या वेळेला चेस करतात ना त्यावेळेला त्यांची जी कॅल्क्युलेशन असतात त्याच्यामध्ये असतं की आता आपल्याला षटकार किती पाहिजेत एकेरी म्हणून मग आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं की सिंगल डबल का नाही करत आहेत तर त्यांचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं या खेळाडूंचं. आणि या षटकारांच्या नंबर्सवरती सुद्धा सामन्याचा निकाल बऱ्याच वेळेला ठरतो. आणि आता आपण बघितलं इंडिया पाकिस्तान मॅचच्या वेळेला पाकिस्तानचा पहिला सिक्सर आला होता 41व्या ओव्हरला आणि भारताकडनं पहिला सिक्सर आला होता दुसऱ्या ओव्हरला. हा फरक असतो अटॅकमधला. नक्कीच सर, एक चांगला अनुभव आहे आणि तुम्ही म्हटलं तसं प्रत्येक संघाचं वेगवेगळं कॅल्क्युलेशन असतं, वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन असतं. तसंच या ठिकाणी नियोजन आपल्याला पाहायला मिळते ते कोल्हापूर संघाचं. पुणे संघासमोर एक षटकार झाला आहे, अजून आपण म्हणताय त्या पद्धतीने 5 षटकारांची आवश्यकता आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे डावखुऱ्या फलंदाजाचा जो हवेचा वेग आहे तो डावखुऱ्या फलंदाजाला पोषक आहे. या ठिकाणी जर फाईन लेग पाहिला किंवा मिड विकेट पाहिला तर सहज चेंडू या ठिकाणी सीमारेषेबाहेर जाऊ शकतो. अशा पद्धतीचं वेगवान वारं या ठिकाणी आहे. नक्कीच हा चेंडू छान क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र धाव रोखू शकत नाही. एक धाव मिळते आणि पुन्हा एकदा अथर्व या ठिकाणी स्ट्राईकला जातोय. अथर्वकडून माझ्या या ठिकाणी खूप अपेक्षा असणार आहेत. त्या अर्थातच पुणे संघाला या ठिकाणी आपण पाहतोय. दुर्गादेवी देवस्थानचे अध्यक्ष किरणजी खरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. नक्कीच हे षटक चांगलं सुरू आहे. कौस्तुभ छान गोलंदाजी करतोय. आता सामोरं जाणार तो अथर्व पुन्हा एकदा एक उत्तुंग षटकाराची नोंद केली या अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतोय. अर्थातच सुंदर अशा पद्धतीची गोलंदाजी कौस्तुभकडून सुद्धा होती आहे. हा चेंडू मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू या ठिकाणी फसवा चेंडू होता तो अर्थातच आपण पाहतोय कौस्तुभने टाकलेला अथर्वला. परंतु सर म्हणतात त्या पद्धतीचं ते जर कॅल्क्युलेशन असेल की मला षटकार मारायचे आणि मला संघाला जिंकून द्यायचं आहे. दुसरं षटक मला वाटतं सुरू आहे आणि अर्थातच अजूनही 2 षटकं शिल्लक असणार आहेत. 12 चेंडूंचा खेळ असणार आहे. प्रेक्षकांमध्ये जर विवेक खरे असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. विवेक खरे पुन्हा एकदा कौस्तुभ अथर्वसाठी आपल्या षटकाची पुढचा चेंडू घेऊन रिटर्न राऊंड मारा करतोय आणि हा चेंडू छान ड्राईव्ह करतोय. सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातो. पाहू चेंडू सीमारेषे बाहेर जातो का? त्या ठिकाणी चेंडू मला वाटतं जाहीर क्षेत्राकडे केवळ एक धाव असणार आहे. मोठा फटका होता मात्र चेंडू जाहीर क्षेत्राकडे केवळ एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती आहे 11. 45 धावांचं उद्दिष्ट असताना धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11. हेमंत हॉटेलचे मालक सन्माननीय ओंकार शेठ संसारे, एक क्रिकेट वेडा म्हणून ज्याला म्हटलं जातं, गुहागरमधलं क्रिकेटमधलं एक मोठं संघटन कौशल्य असलेलं नावलौकिक ओंकार शेठ संसारे, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ब्रह्मरुंद गुहागरच्या या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपलं मनपूर्वक स्वागत. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती उपस्थित व्हावं. ओंकार शेठ संसारे. सुहास, हा फिरकी गोलंदाज आहे. सुहास वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन हो चेंडू खोलवर टप्प्याचा जोरात तडकावचा त्या बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यात येत नाही आहे. चेंडू जातोय मात्र केवळ एक धाव मिळते. एक चोरटी धाव पळून पूर्ण होती आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती आहे 12. बिनबाद 12 अशी सुरुवात होते आहे. नक्कीच चांगली सुरुवात आहे मात्र आक्रमकतेची आवश्यकता आहे आणि अर्थातच हे 3रं षटक घेऊन आलं आहे सुहास. फिरकी गोलंदाजी या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. चेंडूला वेगवेगळ्या व्हरायटीज त्याच्याकडे आहेत. वेगवेगळी दिशा देतोय तो सुहास. हा फुलटॉस पण चेंडू पूल करतोय. छान फटका आहे. पाहूया चेंडू आणि अर्थातच फाईन लेगच्या दिशेने चेंडू वाढवला जातो. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वाढवला जातोय आणि तोपर्यंत अथर्व 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती आहे 14. बिनबाद 14 अशी धावसंख्या 3ऱ्या षटकामध्ये. यानंतरचं समालोचन करेल माझे सहकारी समीर ओक. हॅलो, धन्यवाद दीपक. आपण जो सामना पाहतोय सलामीवीरांची जोडी पाहतोय नाथब्रह्म कोल्हापूर संघाकडून अथर्व आणि वैभव. ही मागच्या काही सामन्यामध्ये बघितली एक तडाखबंद विस्फोटक अशी खेळी करत होता. तोच अथर्व आता स्ट्राईकला आहे आणि यावेळेला हाच चेंडू मात्र सरळ भिरकावून दिलाय मिड विकेट सीमा क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी सुंदर आकर्षक खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. जी अपेक्षा होती, जी सुरुवात धन्यवाद डीजे. धन्यवाद.
गणित त्याच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असणार आहे आणि आत्ता मात्र अथर्वने षटकार ठोकून आपली धावसंख्या पोचवली ती 20 या धावसंख्येवर. मी कालपासून अथर्वचा खेळ पाहतोय, अतिशय आक्रमक फटकेबाजी करतो. काल त्याने एका षटकामध्ये 30 धावा पटकावल्या होत्या, 3 षटकार 3 चौकार लगावले होते. अर्थातच केदार या गोलंदाजाला, गणेश गोळे संघाचा गोलंदाज केदार, मला वाटतं पटवर्धन असेल, त्याला 30 धावा पटकावल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आणि आव्हानातली हवाच काढून टाकली होती तोच अथर्व. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू हवेत आहे, यावेळेला मात्र काय होते ते पाहायचंय. चेंडू हो 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 सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक. यावेळेला मला वाटतं स्पर्धेतलं सगळ्यात चांगलं क्षेत्ररक्षण, जो षटकार वाचवण्याचा प्रयत्न स्वयंसेवक त्या ठिकाणी हजर आहेत. किती धावा मिळत आहेत ते पंचांनी या ठिकाणी जाहीर करायचे आहेत. 2 पंचांनी खेळ थांबवायचा आहे कृपया. एक उत्तुंग असा फटका मारला होता जो अथर्वच्या बॅटमधून निघाला होता. चेंडू गेला होता सरळ सीमारेषेच्या दिशेने आणि षटकार अडवण्याचा एक चांगला प्रयत्न सीमारेषेच्या बाहेर उडी मारून जो केला होता. गेले काही महिन्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्पर्धा बघत असताना असे अनेक आपण क्षण बघितलेत की उडी मारून हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये टाकला जातो. दुसरा खेळाडू तो चेंडू कलेक्ट करतो किंवा आतमध्ये तोच खेळाडू पुन्हा येऊन झेल टिपला जातो. अशाच पद्धतीचा काहीसा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी या संघाकडून, अर्थातच पुणे संघाकडून आपण पाहत होतो. जो अथर्वने षटकार मारण्याचा चांगला एक प्रयत्न केला होता, त्याच फटक्यावर याच दरम्यान धावसंख्या मात्र आता या चेंडूवर किती धावा मिळत आहेत याच्यावर सगळं गणित अवलंबून असेल. या चेंडू नंतर आपण त्या गणिती सूत्राकडे जाऊया, किती चेंडूमध्ये किती धावा अपेक्षित आहेत या संघासाठी, अर्थात विजयासाठी. कारण अथर्व आणि वैभव ही सलामीवीरांची जोडी नाथ ब्रह्म कोल्हापूर संघाकडून वारंवार एक चांगली विस्फोटक खेळी अशी करते. पंच आता निर्णय देतील आपल्याला. आणि अक्षरशः 4 धावा नक्कीच या ठिकाणी वाचवणार आहेत आपल्या संघासाठी. अर्थातच अश्वमेध पुणे या संघासाठी एक चांगला क्षेत्ररक्षक. धावसंख्या झाली ती 22. धावसंख्या ती 22. या षटकातले एकूण 4 चेंडूंचा खेळ झालाय. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, 4 धावा वाचवल्यात आणि स्वयंसेवकांनी देखील चांगली कामगिरी पार पाडली. अथर्वचा हा फटका जाणार आहे नक्कीच. 6 धावांसाठी सुंदर खणखणीत असा षटकार अथर्वच्या बॅटमधून. धावांची तडाखे बंद खेळी करताना दिसतोय तो अथर्व दातार. मागच्या काही सामन्यातली खेळी या ठिकाणी या अंतिम सामन्यात देखील पुढे चालू ठेवण्याचा चांगला प्रयत्न आपण या मैदानात पाहतोय तो अथर्व दातार कडून. नक्कीच एक मगाचा जर षटकार त्याला मिळाला असता तर नक्कीच या सामन्याचं गणित सूत्र मात्र नक्कीच कोल्हापूरच्या दिशेने हळूहळू जाऊ लागलं असतं. मात्र तसं काही घडताना दिसत नाहीये. या मागच्या चेंडूवर मात्र एक चांगला षटकार पाहायला मिळतोय आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 28. 45 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. दरम्यान नवीन चेंडू घेऊन येतोय. या षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू असेल सुहास कडून. आणि यावेळेला हो 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 हा तर झेल सोडलाय का सामना सोडलाय हे आपल्याला येणारा काळ ठरवणार आहे. कारण एक झेल सामन्याचं नक्कीच निकाल परिवर्तन करू शकतो. आणि या शेवटच्या चेंडूवर एक चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीये. अर्थातच अथर्व सारखा एक मोठा फलंदाज, मोठी शिकार आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र धावसंख्या होते ती 29. 45 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 29 धावा आतापर्यंत पटकावल्या. त्यांना ब्रह्म कोल्हापूर या संघाने 45 धावांना प्रत्युत्तर देताना अर्थातच 16 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. या शेवटच्या
6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 6 चेंडू आणि 16 धावा. 6 चेंडू कंपल्सरी चेस आहे, अर्थातच सक्तीचा पाठलाग करावा लागणार आहे. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. गोलंदाज येतोय तो कौस्तुभ, पुन्हा एकदा कौस्तुभ असणार आहे. हा दुसरा कौस्तुभ असेल. अथर्व आणि वैभव ही सलामीवीरांची जोडी नाथ ब्रह्म कोल्हापूर संघाकडून. आपण जर पहिल्या षटकाचा विचार केला सचिन सर आणि दीपकजी, तर पहिल्या षटकामध्ये अथर्वला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. जवळपास 3 थेट फेक त्याच्या धावण्याच्या दृष्टीने यष्ट्यांवर मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचं कारण तेच होतं, कारण खेळला तर नक्कीच अथर्व हा अडचणीत आणू शकतो याची कल्पना नक्कीच अश्वमेध पुणे संघाला देखील आहे आणि त्याचंच प्रत्यंतर मला वाटतं या ठिकाणी आणून देतोय तो अथर्व दातार. हा डावखोरा एक शैलीदार आक्रमक तडाखेबंद असा असणारा नाथ ब्रह्म कोल्हापूर संघाचा सलामीवीर फलंदाज आणि तितकाच तोडीस तोड साथ देणारा असणार आहे तो वैभव जोशी. वैयक्तिक नाबाद 3 या धावसंख्येवर खेळतो या अंतिम सामन्यामध्ये. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असताना पहिला चेंडू पंचांना पार करत हा चेंडू मारलाय. चेंडू जातोय सरळ सीमा क्षेत्राच्या बाहेर. 6 धावांसाठी सुंदर खणखणीत असा हा षटकार पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ सीमा क्षेत्राच्या बाहेर 6 धावा वसूल करतोय तो अथर्व दातारच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार पाहायला मिळतोय अथर्वच्या बॅटमधून. पाच चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज असताना अथर्व दातार ऑन फायर. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. आपण जातोय पुन्हा एकदा सचिन सरांच्या दिशेने. या षटकाराबद्दल काय म्हणणं आहे? हे पहिले 2 चेंडू असतात ना ते महत्त्वाचे असतात. पहिल्या 2 चेंडूंमध्ये मोठा फटका आला ना की प्रेशर खाली आता गोलंदाज येतो. या क्षणाला फलंदाजाचं पारडं खूप जड आहे. त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला नक्की आहे, कारण चांगले त्याच्या बॅटमध्ये मिडल होत आहेत हे षटकार. चांगली संधी आहे, चांगली चुरस आहे या सामन्यातली. नक्कीच सचिन सर, या चेंडूवर मात्र एकच धाव मिळते. अथर्व नक्कीच नाराज असेल या चेंडूवर, कारण त्याला स्ट्राईक खरं तर घ्यायची होती, परंतु आता 5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना या चेंडूवर मात्र 1 धाव मिळते. म्हणजे आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अर्थातच या भगवान परशुराम चषकावर नाव कोरण्यासाठी नाथ ब्रह्म कोल्हापूर संघाला 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. वैभव काय पवित्रा घेतो तो महत्त्वाचा आहे. तो आता मोठे फटके मारायचा प्रयत्न करतो का एकेरी धाव घेऊन स्ट्राईक देतो, याच्यावरती सुद्धा अजूनही या सामन्याचा निकाल अवलंबून असणार आहे. सामन्यातलं चुरस आहे ते अवलंबून असणार आहे. आत्तापर्यंत सगळं धावफलक आहे तो एकतर्फी चालवला आहे. 4 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. वैभवच्या बॅटमधनं आत्तापर्यंत मोठा फटका आलेला नाही आहे किंवा त्याला फारशी संधी मिळालेली नाही आहे. जो स्ट्राईक आहे तो सातत्याने त्याच्या समोरच्या फलंदाजाकडे. शेवटचे 4 निर्णायक चेंडू आहेत आणि थोडीशी आक्रमक अशी क्षेत्ररक्षण पण आहे, कारण आपण बघतोय पंचांच्या उजव्या बाजूला एक क्षेत्ररक्षक उभा आहे, तोही ड्राईव्ह रोखण्याकरता आहे. आणि नक्कीच यावेळेला वैभवने 1 धाव पळून पूर्ण केली आहे आणि स्ट्राईक दिले आपल्या सहकार्याला. जो सहकारी चांगला लईत आहे, चांगला फॉर्मअप आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्याच अथर्वला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 8 धावा अशा गणिती सूत्रात असलेला भगवान परशुराम चषक स्पर्धेतला हा अंतिम फेरीचा सामना सुरू आहे. नाथ ब्रह्म कोल्हापूर विरुद्ध अश्वमेध पुणे या 2 संघादरम्यान चांगली लढत देण्याचा प्रयत्न करतायत अश्वमेध पुणे संघाचे हे खेळाडू. पण गंमत बघा, पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या. तिथे अजून 1-2 धावा आल्या असत्या तरी त्याचा परिणाम आता या शेवटच्या षटकातल्या खेळावरती नक्कीच झाला असता. नक्कीच सचिन सर, कारण शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेंडू लक्ष्या दिशेने वळवला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार आहे, मध्ये शंका नाहीये. पहिली धाव जोरात पूर्ण केले, मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. काय सामना सुरू आहे, काय खेळ सुरू आहे या मैदानामध्ये. अत्यंत सुंदर असा खेळ वीर सावरकर क्रीडांगणावर आपण पाहतो या अंतिम सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर देखील 1 धाव मात्र मिळते. आता मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली ती 38. म्हणजे अजूनही 2 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज. 2 चेंडू 7 धावा. स्वयंसेवकांनी आपण आपापल्या जागी आहोत की नाही ते पाहून घ्यायचं. सीमारेषेच्या दिशेने एक आपला निर्णय या सामन्याचा निकाल बदलू शकतो याची नोंद घ्यायची आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 7 धावांची गरज आहे. सामना करेल वैभव जोशी.
पंचांना पार करत हा चेंडू वैभवने टोलवला एका धावेसाठी निश्चित आणि एकच धाव मिळते वैभवला. एक धाव मिळते ती नाथ ब्रह्म कोल्हापूर संघाला आणि नक्कीच विश्वास दाखवलाय तो अथर्व दातारवर. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज शेवटच्या या चेंडूवर. शेवटच्या चेंडूवरती षटकार आहे तो जावेद मियांदारच्या बॅटमधनं आला होता, त्याच्यानंतर राजेश चव्हाणच्या बॅटमधनं आला होता, तोही तितकाच महत्त्वाचा होता. या शेवटच्या चेंडूवर जर षटकार बसला तर नक्कीच अमरदीप परचुरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. अथर्व दातार त्याच पद्धतीने प्रथमेश भागवत कडून 500 रुपयांचं पारितोषिक. नक्कीच हा खेळाडू मला विश्वास आहे. आणि सर्वेश भावे यांच्याकडून 1000 रुपये, 2500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर होत आहे. अथर्व दातारसाठी निश्चित स्वरूपात दीपक काणे यांच्याकडून सुद्धा बक्षीस जाहीर होतं. एकूण 3000चं पारितोषिक. या एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडू या 3000साठी पाहूया काय घडतंय ते काय बिघडतंय. या शेवटच्या चेंडू घेऊन येतोय तो कौस्तुभ. एक चेंडू आणि 6 धावा. भारत पाकिस्तान सामन्याची आठवण करून देणारा. दरम्यान बक्षीस वाढतंय. शुभम वैद्यकडून आणखीन 500 रुपये, 3500 रुपयांचं पारितोषिक. सामना करणार आहे तो अथर्व दातार, डावपुरा फलंदाज. एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. पंचांना पार करत हा चेंडू टोलवला. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. मी मगाशी म्हटलं होतं अथर्व दातारवर 100% विश्वास आहे. हा फलंदाज आणि वैभव जोशी हा फलंदाज माझ्या डोक्यामध्ये एका चांगल्या अर्थाने बसलेले आहेत कालपासून आणि त्याचा विश्वासार्थ ठरवलाय. अथर्व दातारने आणखीन एक षटकार ठोकलाय. 3, 4, 5 षटकारांची खेळी. काय खेळी आहे, काय कमालाची खेळी पाहायला मिळते या वीर सावरकर मैदानावर. आणि विजेता होतोय तो नाथ ब्रह्म कोल्हापूर. फायनलची अपेक्षा होती त्या तशीच फायनल इथे रंगतदार बघण्यात आलेले. शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती आणि 6 धाव उत्तुंग असा षटकार मारून अथर्व दातारने कोल्हापूरला विजयी करून दिलेला आहे. नक्कीच एक नाथ ब्रह्म कोल्हापूर संघाने आपला नाथ कोणी करायचा नाही अशा पद्धतीने काल देखील मी म्हटलं होतं. तोच नाथ ब्रह्म कोल्हापूर या भगवान परशुराम चषक स्पर्धेचा ठरतोय. तर उपविजेता दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपापले खेळाडू घेऊन बक्षीस वितरणासाठी या व्यासपीठाकडे यायचंय. विजय